नमस्कार, मी रुचिता राजेंद्र घोरपडे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट आणि RPI आठवले गट या युतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. माझी निशाणी कमळ चिन्ह आहे आणि उद्या 2 डिसेंबर रोजी माझी निवडणूक होणार आहे हे सगळ्यांना मी आवाहन करते. कारण काय, थोडंसं काल जे काही प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात त्याच्यामुळे सगळ्यांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे की उद्या नक्की निवडणुका आहेत की नाही. तर मी सगळ्यांना आव्हान करते, ठराविक वॉर्ड वगळता, ठराविक पॅनल मधले एक एक गट वगळता बाकी सर्व निवडणूक बदलापूरची उद्याच होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा उद्याच होणार आहे. तर माझी नगराध्यक्ष पदाची निवडणूक कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मला मतदान करावे ही आपणास विनंती. तसेच ही अशी EVM मशीन असणार आहे, गुलाबी रंगाचा पेपर असणार आहे आणि या गुलाबी रंगाच्या पेपरवर सगळ्यात वरती प्रत्येक EVM मशीनवर नगराध्यक्ष पदाची नावं असणार आहेत. माझं नाव 2 नंबरला आहे, घोरपडे रुचिता राजेंद्र, आणि माझी निशाणी कमळ फूल आहे. हे नगराध्यक्ष पदाचं मतदान झालं त्याच्यानंतर प्रत्येक मशीनवर असंच असणार आहे की नगराध्यक्ष पदाचं उमेदवाराचं नाव सगळ्यात वरती असणार आहे. सुरुवात तुम्हाला कमळ निशाणीपासूनच करायची आहे. हे पुढील मी प्रभाग क्रमांक 3 साठी सांगते. प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक पदाचे सुद्धा प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक पदाची उमेदवार सुद्धा मी आहे. तर माझी निशाणी इथे सुद्धा कमळच आहे आणि हे दुसरं मतदान झालं. म्हणजे असं डीप झाला म्हणजे तुमचं दुसरं मतदान झालं. त्याच्यानंतर तिथल्या जागेचा पेपर पांढरा असणार आहे. प्रभाग क्रमांक 3B या उमेदवारांच्या मशीनवर पेपर आकाशी कलरचा असणार आहे. तिथे आहे तेली शरद सुभाष. हे प्रभाग क्रमांक 3B चे उमेदवार आहेत. त्यांची निशाणी सुद्धा कमळ आहे. हे झालं तिसरं मतदान. अशा प्रकारे 3 मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच आपण वोटिंग बूथ मधनं बाहेर यायचं आहे. एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं.